सीजेपीचं शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये व्हीपी हाऊसमध्ये बैठक सुरू। तोडगा निघणार की आंदोलन आणखी चिघळणार याकडे देशाचं लक्ष। आज रात्री मला अटक होऊ शकते, अटक झाल्यास देशभर आंदोलन पेटणार। अभिजित दीपकेंचा साम टीव्हीच्या मुलाखतीत सरकारला इशारा। सोनम वांगचुक यांचं 26व्या दिवशी उपोषण मागे। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांच्या हस्ते उपोषण सोडलं। नीट परीक्षा आणि गैरप्रकारांवर चर्चा करण्याचं आश्वासन। सीजेपी मात्र धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम। वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार का? राऊतांचा सवाल। तो उपोषण सोडणार असल्याची कल्पनाच नाही, सीजेपीचा दावा। पावसाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी सुद्धा जंतर मंतरवरच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा नाही, राहुल गांधींची ठाम भूमिका। दादरच्या शिवाजी पार्क मधल्या आंदोलनात पोलिसांकडून विद्यार्थिनीची गैरवर्तन। विरोधकांचा दावा, शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर। दुतोंड्या मारुती पाण्याखाली। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद। तर पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत।